नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आज्ञाचक्राविषयी बोलत होतो. ह्याचे ज्ञान खूप सखोल आहे. ह्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान दडलेले आहे. पण हे आपल्या रोजच्या आयुष्यावर काय प्रभाव टाकते ते आपण पाहू. हे चक्र 2 भुवया आणि कपाळाच्या मध्ये स्थित आहे. हे प्रकाश तत्वाशी जोडलेले आहे. हा प्रकाश आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतो. आपल्या शरीराला चालवण्याची आज्ञा इथूनच मिळत असते. हे चक्र आपल्याला सतत संकेत देत असतात. पण आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपले दुर्लक्ष होते. सतत संकेत देऊन आपण दुर्लक्ष केल्यामुळे या चक्राची शक्ती क्षीण होऊ लागते. आपल्यातील बहुतेक लोकांना पुढे काही चांगले किंवा वाईट घडणार आहे याचा आभास होत असतो. हा आभास म्हणजेच ह्या चक्रातून आलेले संकेत होय. आणि ह्या संकेतांना जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे चक्र कार्यशील होऊ लागते. ज्या व्यक्तींचे हे चक्र इम्बॅलन्स असते ती व्यक्ती आपले निर्णय घेण्यामध्ये असमर्थ ठरते. अशी व्यक्ती सतत भूतकाळात नाही तर भविष्यात रमलेली असते. वर्तमानात काय करायचे ते तिला माहीत नसते. तिच्यासमोर कुठलाही उद्देश नसतो. ती सतत भविष्याची चिंता करत असते, नाहीतर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींवरती चिंतन करत असते. अशा व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेले असते. हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला मायग्रेन, सायनस, डोळ्यासंबंधीचे आजार, तसेच एकाग्रतेची कमतरता, झोप न येणे अशा आजारांना सामोरे जावे लागते. आणि जर हे चक्र बॅलन्स असेल तर अशी व्यक्ती कायम आनंदी असते. आपले निर्णय घेण्यात कायम सक्षम असते. ह्या व्यक्तीचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असतो. अशी व्यक्ती आत्मविश्वासाने आणि कल्पनाशक्तीने भरलेली असते. ह्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे ह्याची पूर्णपणे जाणीव असते. तर हे चक्र कसे बॅलन्स करायचे ते आपण पुढे जाणून घेऊया. तोपर्यंत थँक्यू.